सर्व विनंती राहील सर्वांना, सर्व विसोकाचे एम्प्लॉई मॅनेजमेंट टीम सर्वांना विनंती राहील, आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. चला सर्वांना विनंती राहील, जे कुणी जेवत नसेल, ज्यांचं जेवण झालं असेल त्या सर्वांना विनंती राहील की आपण बाहेर उभं राहू नका. आपण जर ट्रॉफी पाहिली ना, ज्या प्रकारे ट्रॉफी आहे 1983चा वर्ल्ड कप ची आठवण करून देणारी ट्रॉफी, आणि आज खऱ्या अर्थाने विसोकाच्या सर्व टीमसाठी हा वर्ल्ड कप पेक्षा कमी थरणार नव्हता. कारण की ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर सर्व खेळाडू आपला तन मन धन आज खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आतमध्ये पणाला लावत होते. ज्या प्रकारे मारून कॅच पकडण्याचे प्रयत्न झाले, जीव ओतून खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी खेळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. चला विनंती राहील सर्वांना, सर्वांना विनंती राहील पुढे उभं राहायचंय. विनंती राहील दोन्ही टीमला समोर उभं राहा. चला विनंती राहील सर्व खेळाडूंना विनंती राहील की पुढं समोर उभं राहा. पहिल्यांदा एक बक्षीस चालू करून दे शेवटला. ए यश काढलं का रे बाबा? ए दादा काढलं का? ऐक ना, त्यांच्या जवळ बेस्ट प्लेयर ऐक ना, कोण पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. चला विनंती राहील पुढे या, पुढे टीमला विनंती राहील पुढे या. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. थोडस मागे सारखा, आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर तब्बल 16 संघ दाखल झाले होते. 16 संघांपैकी आपण जर पाहिलं तर फायनल पर्यंत 2 संघ दाखल झाले. काहींचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अपूर्ण ठरला. आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर आपण सुरुवात करतोय बक्षीस वितरण सोहळ्याला. थोडं जागा सोडा कॅमेऱ्याच्या मध्ये. विश्वकप प्रीमियर लीग 2026 चौथं सीझन होतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी नवीन नवीन ॲडिशन पाहायला मिळालं. यावर्षी आपण जर पाहिलं तर युट्यूब लाईव्ह आणि बाकी ज्या प्रकारचे व्यवस्थापन विश्वकपच्या माध्यमातून होतं, एक लाजवाब, एक बेस्ट मॅनेजमेंट विश्वकपच्या माध्यमातून होतं. एकदा विश्वकपसाठी जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन प्रत्येक वर्षी होतं आणि दर्जेदार खऱ्या अर्थाने आपला दर्जा राखण्याचं काम विश्वकपच्या माध्यमातून होतं. आणि गेली 3 वर्ष, हे 4थं वर्षामध्ये आपलं पदार्पण होतं आणि हे 4थं वर्ष देखील तुमच्या सर्वांच्या योगदानामुळे पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरले. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या. आणि निश्चितच आपल्यातला क्रिकेटर पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं. आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ज्या पंचांनी आज मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचे निर्णय कळवले त्यांचा सत्कार या ठिकाणी होईल. आपण जर पाहिलं तर शाहरुख आणि सौरभ यांना विनंती राहील आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचे. शाहरुख आणि
मी विनंती करेल दायगुडे सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते शाहरुख आणि सौरभ अंपायर या लवकर चला, वेळ वाया घालवू नका. आणि निश्चितच ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर युट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण केलं गेलं, अश्विन स्पोर्ट्स त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होईल. या आणि पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित खेळाडू, आज कुठलीही चूक त्यांच्याकडनं झाली नाही आणि एखाद्या स्पर्धेला यशस्वी करण्याचं काम पंचांच्या माध्यमातून होतं. आणि अश्विन स्पोर्ट्स विनंती राहील या आज प्रताप सरांच्या शुभ हस्ते आपण अश्विन स्पोर्ट्सचा या ठिकाणी सत्कार करतोय. म्हणजे कुठलाही क्षण आजचा दिवस आपल्याला टेक्निकल रिझन जर सोडलं तर संपूर्ण कव्हरेज त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. आणि आता आपण जातोय बेस्ट बॅटर आणि माझा सत्कार देखील इथे होतोय. आणि मी सर्वप्रथम सर्वांचे इथं आल्याबद्दल आभार मानतो. आणि ज्या पद्धतीने या सरांनी आज आज पूर्ण दिवस जशी कॉमेंट्री केली आहे, जसं यांचे एक एक शब्द आणि एक एक बोल जो आपल्याला इन्स्पायर करत होता खेळण्यासाठी, बाकी सर्व सेलिब्रेशनसाठी, यांनी प्रत्येक सुरुवातीच्या पहिल्या मॅचेसपासून जो उत्साह आपल्यामध्ये यांनी भरला त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभार करतो. सर सतीश सर, तुम्ही यांना एक ट्रॉफी देऊन. आणि मी देखील मनापासून आभार आहे की ज्या प्रकारे तुम्ही मला प्रत्येक वर्षी 3 वर्ष झालं मी येतोय. आणि जाता जाता निश्चितच सांगेल की भूलचुकीने जर माझ्या तोंडातून कोणाबद्दल चुकीचा जर शब्द गेले असतील इथेच दिलगिरी व्यक्त करतो. जाऊयात पुढच्या बेस्ट बॅटर ठरतायत ते इनिंग बेस्ट बॅटर अमोल गवळी. वा, चांगलं प्रेडिक्शन. बेस्ट बॅटर 4 इनिंग मध्ये 74 रन. अजित सर विनंती राहील की आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा अमित सरांसाठी. सर ट्रॉफी आणि आपण जर पाहिलं तर वाउचर देतोय. वॉच जायचं नाही, 2 मिनिटं. अमित सर 2 मिनिट जाऊ नका. थोडक्यात निश्चितच ही स्पर्धा आपण खेळत होतो. आपण जर पाहिलं तर तुमचं किती वर्ष आहे? माझं हे 3रं वर्ष आहे. आपण जर पाहिलं तर गेली 3 वर्ष या स्पर्धेचा तुम्ही भाग आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आयोजन नियोजन कसं होतं आणि खेळताना निश्चितच आपण जर पाहिलं तर आपलं धकाधकीचं आयुष्य जेव्हा जगत असतो आणि आजचा हा दिवस काय फरक आहे? 3 वर्षापासून खेळतोय. मागच्या वर्षी आम्ही मागच्या वर्षी मी पहिल्याच राऊंडला बाहेर पडलेलो. त्याच्या आधी सेमीफायनलला गेलेलो आणि ह्या वर्षी फायनलला खूप छान वाटतंय. आमची सगळी टीम खूप छान केली. आमचे यश सर मार्गदर्शन खूप चांगलं होतं. आमचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं सगळ्यांचं आणि त्यामुळे आज आम्ही ट्रॉफी जिंकलो. मनापासून कौतुक. आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर विश्वकाच्या माध्यमातून देखील ज्या खेळाडूंमध्ये टॅलेंट आहे ना ते आज खऱ्या अर्थाने आपल्या समोर येते आणि निश्चितच कौतुक असणार आहे. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलरचे मानकरी ठरतायत एनिगेसेस. बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज कोणालाच सांगता येत नाहीये. रवी इरोले ठरतायत बेस्ट बॉलर. 3 इनिंग मध्ये 4 विकेट. अनुप सर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे आज खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी झाली. अक्षरशः फलंदाच्या पायामध्ये बेड्या बांधण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. सर तुम्ही देखील जायचं नाहीये. काय अनुभव होता सर? म्हणजे ज्या प्रकारे अतिशय आनंद झाला खेळताना. आनंद सगळ्यांना झालेला आहे. जे जिंकलेत त्यांना पण आनंद झाला, जे पराभूत झालेत त्यांना देखील आनंद झालाय. चला आपण जाऊयात. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आणि निश्चितच एनिगेसेस ज्या प्रकारची बॅटिंग
बॉलिंग फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरतायत. आज खऱ्या अर्थाने क्रिकेटमधली पॉवर त्यांच्या माध्यमातून दाखवली. नन अदर दॅन संदीप पवार. अजिंक्य सरांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देतोय. एकदा जोरदार आहे पुन्हा एकदा संदीपसाठी. ज्या प्रकारे कॅच त्यांनी पकडला आज खऱ्या अर्थाने संपूर्ण योगदान प्रत्येक खेळाडू आपल्या कुवतीप्रमाणे दिलेले. आणि आता निश्चितच आणि रनरअप आपण जर पाहिलं तर 16 संघ दाखल झाले होते. 16 संघांपैकी 2 संघ फायनलपर्यंत येऊन पोहोचले. एका संघाचा खऱ्या अर्थाने प्रयत्न कुठे ना कुठेतरी कमी पडला आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जो पडलेला कमी प्रयत्न पुन्हा सुधारून पुढच्या वर्षी नव्याने चालण्यासाठी आयुष्य हेच असतं. पडल्यानंतर उठून उभं राहायचं, उठून उभं राहिल्यानंतर चालायचं, चालता चालता पडायचं आणि पळता पळता ध्येय गाठायचं. आणि रनरअप ठरलेले तो संघ म्हणजे टीम सुधाकर मोरे. टीम अतुल. संपूर्ण संघाला विनंती राहील की एक एक जण या. आपण मेडल देतोय. चला लाईनीत या लवकर, वेळ वाया घालू नका. चला नेक्स्ट प्लेअर. एक छोटा खेळाडू आज ओके म्हणजे वडील नाहीयेत. बरं वडील नसल्यामुळे तो आला. चला नेक्स्ट प्लेअर. आणि कॅप्टन आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून नेतृत्व केलं गेलं आणि फायनल पर्यंत आलेले आहेत. चांगली टफ फाईट त्यांच्या माध्यमातून गेली. मनापासून कौतुक. आणि निश्चितच या सर 2 मिनिटं थोडक्यात संपवायचे, थोडक्यात जास्त वेळ नाही. आपण जर पाहिलं तर फायनलची मॅच होती, कुठे कमी पडलात सर? बेसिकली अजून थोडे जास्त रन्स पाहिजे होते, एक 10 to 15 रन्स एक्स्ट्रा आणि आम्ही मग जिंकू शकलो असतो. पण कसं आहे की यशसाठी हे वेडिंग गिफ्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. नाही एकदम चांगली खेळली ती टीम राईट फ्रॉम फर्स्ट मॅच की त्यांची बॅटिंग, फिल्डिंग आणि ओव्हरऑल बॉलिंग सुद्धा. सो दे डिझर्व द क्रेडिट. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. विश्वकप प्रीमियर लीग आपण जर पाहिलं तर फायनल पर्यंत आलात, पराभूत झालात. काय आठवणी असतील या सीझनच्या? ह्या सीझनचं म्हटलं तर की जे आमचे प्लेयर्स की ज्या फुल 100% हां बोलतो की 100% पेक्षा जास्त देऊन जे खेळ की इनफॅक्ट जे सेकंड लास्ट मॅच होती की ज्याच्यामध्ये 4च रन सुपर ओव्हरमध्ये आम्हाला हे करायचे होते म्हणजे ठेवायचे होते, तर ते आम्ही डिफेंड केले. म्हणजे दॅट वॉज वन ऑफ द लाईक मेमोरेबल मोमेंट म्हणजे ह्या टुर्नामेंटचं सगळ्यांसाठीच म्हणतो मी. सो तो एक. आणि जे मित्रांनी सल्ले दिले की ज्यांनी सांगितलं की हा फास्ट बॉल आहे, आलो बॉल, ते जे आमचे चेअर बॉयज होते त्यांच्यामुळं हे आम्ही फायनलपर्यंत पोहोचू शकलो. पुन्हा एकदा मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. आणि पुढच्या वेळेला एका तयारीनिशी पुन्हा एकदा तुम्ही याल. आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर आज बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर आपला वर्चस्व ठेवण्याचं काम आणि आज खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या पांडुरंगाला प्रसन्न केलं आणि आपल्या यशाची गाथा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर लिहिली गेली. टीम यश विश्वकप प्रीमियर लीग 2026चे मानकरी ठरत आहेत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर हार आणि जीत ही खऱ्या अर्थाने एका नाणीच्या 2 बाजू असतात. पण खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे खेळ खेळला गेला आणि स्वतःला सिद्ध करत आज प्रसिद्ध झालेले टीम यश. संपूर्ण टीमला विनंती राहील आणि संपूर्ण
चला विनिंग टीम या. म्हणजे आज खऱ्या अर्थाने या माणसाचा उत्साह अगदी गगनाला भिडणारा होता. वाघ सर आज खऱ्या अर्थाने जंगलातनं पकडून आणलेला वाघ आम्हाला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिले तर संघामध्ये काही असे खेळाडू असतात ना की त्यांचा उत्साह तुम्हाला विजयापर्यंत नेत असतो. त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे वाघ सर. एकंदरीत आपण जर पाहिलं क्रिकेट हा खेळ असा आहे ना की जरी शरीर वेगळं असले ना तरी तुमचं मैदानाच्या आतमध्ये हृदय एका टोक्यावर चाललं पाहिजे. आणि या संघाचं आज ते दाखवलेलं आहे. ज्या प्रकारे यशने नेतृत्व केलं आणि सर्व संघाने खऱ्या अर्थाने त्याला साथ दिली, मनापासून कौतुक असणार आहे. आणि त्या कौतुकाचे पात्र आपल्या खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या जीवावर मिळवताना आणि आपण म्हणतोय एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत विश्वकप प्रीमियर लीग 2026 कॅप्टन कुल यश. आणि निश्चितच विनिंग ट्रॉफी देखील आपण त्यांना देतोय या संपूर्ण टीमला. आणि 3 युवा खेळाडू आणि निश्चितच उद्याचं भविष्य क्रिकेट मधलं. आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन आपण त्यांना देतोय. विराज या विराज काय खेळला तू? अरे बोल आता, लाजायचं नाही. चला नेक्स्ट शिवराज. थँक्यू. शौर्य तुला काय बोलायचं शौर्य? बरं चालतंय. चला आता निश्चितच ट्रॉफी आपण देतोय बापूंना आणि संपूर्ण मान्यवरांना विनंती करेल चॅम्पियनचा बोर्ड पुढे. मॅन ऑफ द आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ही ट्रॉफी आणि निश्चितच मेनी कॉंग्रॅच्युलेशन. ज्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, एकदा जोरदार टाळ्या. हिप 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 हिप. वा, आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर विजेता ठरलेला आहे तो संघ यश. गणपती अप्पा मंगल मूर्ती. माईक देऊ का? माईक देऊ का? मोठमोठे गार केले गंमत मध्ये. आणि आपण पाहतोय विश्वकप प्रीमियर लीग 2026 चौथा पर्व. आणि आजचा हा दिवस आपण जर पाहिलं तर या ठिकाणी समाप्त होतोय. आणि निश्चितच आता पुन्हा एकदा वाट पाहूयात पुढच्या वर्षाची. तोपर्यंत निश्चितच सर्वांनी व्यवस्थित राहा, सुरक्षित राहा आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या वर्षी. मनापासून धन्यवाद. सर्व ग्राउंड टीमचे हो चालू आहे. थोडं जवळ घेऊन जा. हॅलो, सर्व ग्राउंड टीम विशेषतः दीपक, रवी,
पंकज यांनी जे कष्ट घेतले हा इव्हेंट सक्सेस